हॅलो स्टुडंट, स्पेलिंग पाठ न करता हजारो स्पेलिंग आपण कशा पद्धतीने तयार करू शकतो आणि हे सर्व स्पेलिंग जर तुम्हाला लक्षात राहिले तर ऑफकोर्स तुमचे वर्ड्स व्होकॅब्स जे आहेत ते खूप वाढतील. व्होकॅब्युलरी तुमची वाढली की आपोआपच तुम्हाला या सर्व शब्दांचा उपयोग हा लिहिण्यासाठी, वाचनासाठी आणि स्पीकिंगसाठी ह्या सर्वच गोष्टींसाठी होत असतो. सो स्टुडंट, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले की तुम्ही काही विशिष्ट मेथड मी तुम्हाला सांगणार आहे ज्याच्या सहाय्यानं तुम्ही हजारो स्पेलिंग लक्षात ठेवू शकणार आहात. तर ते लक्षात कसे ठेवायचे हे मी सांगणार आहे. स्टुडंट्स, मी पाठांतर म्हणत नाही आहे. स्पेलिंग तुम्ही लक्षात कशा पद्धतीनं ठेवू शकणार आहात आणि ज्याच्यामुळे की तुमचे हजारो स्पेलिंग जे आहेत ते ॲटोमॅटिक तयार होणार आहेत. खूप कमी मेहनतीत तुमचे हे स्पेलिंग तयार पण होणार आहेत, त्याचबरोबर तुमच्या ते दीर्घकाळापर्यंत लक्षात राहणार आहेत, खूप जास्त दिवसापर्यंत. पाठांतर केलं तर स्पेलिंग काही दिवसच लक्षात राहतात, ते पुन्हा विसरल्या जातात. परंतु मी ज्या ह्या मेथड सांगणार आहे त्या मेथड जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट असणार आहे. सो स्टुडंट, कसे हे सर्व शब्द लक्षात ठेवायचेत आणि हजारो शब्द आपण कशा पद्धतीनं तयार करू शकतो ते पण कमी वेळेत, हे मी तुम्हाला आज 6 मेथडच्या सहाय्याने सांगणार आहे. मग तुम्ही म्हणाल कोणती मेथड वापरायची? तर 6ला 6 मेथड ह्या खूप छान मेथड्स आहेत. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीच्या ह्या 6ही मेथड्स तुम्ही स्वतः वापरू शकता. त्याचबरोबर याच्यामध्ये एक लहान मुलांसाठी मी मेथड सांगणार आहे, जी की तुमची समजा 2री पासूनची मुलं असतील, सेकंड ग्रेडपासूनची मुलं असतील, तर ह्या छोट्या मुलांकडून सुद्धा आपण शब्द हे लक्षात कशा पद्धतीनं त्यांनी ठेवायचे आहेत हे आपण मुलांना शिकवू शकता. सो पॅरेंट्सनी पण याकडे लक्ष द्यायचं आहे की लहान मुलांसाठी सुद्धा ह्याच्यामध्ये मी मेथड्स सांगितलेल्या आहेत. सो सर्वच मेथड्स काळजीपूर्वक पाहिल्यात तर तुम्ही यातली 2री एखादी मेथडसुद्धा तुमच्या मुलांसाठी, तुमच्या मुलांची लेवल, ग्रास्पिंग पॉवर या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही नक्कीच फॉलो करू शकणार आहात. सर्व मेथडचं कॉम्बिनेशन केलं तर बेस्ट असणार आहे, कारण त्यामधून तुम्हाला हजारो स्पेलिंग हे लक्षात ठेवता येणार आहेत. त्यानंतर एक बेस्ट मेथड मी तुम्हाला सांगणार आहे या 6 मेथडमध्ये, आणि ती असणार आहे मोठे मोठे शब्द तुम्हाला कशा पद्धतीनं पाठ करायचे. पाठ म्हणजे लक्षात ठेवायचे आहेत, कारण इथे पाठ करायची गरज पडणार नाही. तर मोठे मोठे स्पेलिंग जरी आले तर ते वाचायचे कसे, ते लिहायचे कसे आणि त्याचे स्पेलिंग लक्षात कसे ठेवायचे. सो मोठ्या शब्दांचे स्पेलिंगही आपण याच्यामध्ये शिकणार आहोत. सो स्टुडंट, हा जो व्हिडिओ असणार आहे तो इतका महत्त्वाचा असणार आहे, कारण हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या आयुष्यातील इंग्रजीचा खूप मोठा बेस असणार आहे. लाईफ टाईम तुम्ही याला सेव्ह करून ठेवू शकता, इतका हा भन्नाट व्हिडिओ असणार आहे आणि इतका हा युजफुल व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे अजिबात स्किप न करता तुम्ही यातला प्रत्येक पॉईंट समजून घेणार आहात, कारण तुम्हाला माहिती आहे की मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक पॉईंट समजून घ्यायचा असतो. मी खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये वेगवेगळ्या सांगत असते. चला तर मग आता बघूया आपण कोणत्या आहेत ह्या 6 मेथड, आणि सर्व प्रकारच्या पॅरेंट्ससाठी ह्या युजफुल आहेत. लहान मुलांसाठी पण यात मेथड आहे, मोठ्या मुलांसाठी पण यात मेथड्स आहेत, आणि सगळ्यात बेस्ट वे म्हणजे मोठे मोठे शब्द कसे पाठ करायचे ते पण आहे. चला तर सुरुवात करूया. बघा, पालकांनी हे विशेष करून लक्षात घ्यायचं आहे की त्यांचा प्रॉब्लेम काय असतो की मुलांच्या स्पेलिंग लक्षात राहत नाही किंवा मुलांना स्पेलिंग कसे पाठ करून घ्यावेत. सो बघा, या सर्वांची उत्तर मी देणार आहे. बघा, मी इथे कंसामध्ये एक तुमच्यासाठी सूचना म्हणू शकता लिहिलेली आहे की ABCDचे A to Z जे आपले अल्फाबेट्स आहेत त्याचे वेगवेगळे साऊंड्स आहेत. जे साऊंड्स यापूर्वीच्या अनेक व्हिडिओजमधनं मी तुम्हाला सांगितलेले आहेत, ते सर्व साऊंड्स मुलांकडून पाठ करून घेणं गरजेचं आहे. खूप सारे पॅरेंट्स आणि विद्यार्थीसुद्धा आपले व्हिडिओ पाहतात, त्यांनी हे ऑलरेडी केलेले आहेत. ज्यांनी केले नसतील, ज्यांच्या पॅरेंट्सने, जे न्यूकमर्स आहेत आपल्याकडे, नवीन पाहत आहात व्हिडिओ, त्यांनी हे सर्व साऊंड्स मुलांकडनं पाठ करून घ्यायचे आहेत. आपल्या चॅनलवर ते इझिली अवेलेबल आहेत. सो स्टुडंट, तुम्ही हे आणि पॅरेंट्स हे आपापल्या मुलांकडनं साऊंड्स पाठ करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर याच्यामध्ये काही वेगळे साऊंड आहेत, जसं की S आणि H एकत्र आला तर श शब्द तयार होतो, CH आलं तर च होतो, हे पण करून घ्यायचं आहे मुलांकडनं तयार. याच साऊंडसोबत तुम्हाला BR ब्र, GR ग्र,
DR ड्र असे जे जोड शब्द आहेत, दोन कॉन्सनंट एकत्र येऊन तयार होणारे जे ब्लेंडिंग आहेत, तर त्याही मुलांकडनं करून घ्यायचे आहेत. हे सर्व मुलांना ॲटोमॅटिक हा बेस आहे, बेस. सो हा सर्व ऑलरेडी मुलांचा पक्का नसेल तर तो सर्वात प्रथम तो बेस पक्का करून घ्यायचा. म्हणून मी इथं ब्रॅकेटमध्ये ती नोट लिहिलेली आहे. आणि हा सगळा भाग जर मुलांचा पक्का असेल तर मग ह्या 6 मेथड आपण बघणार आहोत. आणि ह्या 6 मेथडला 6 मेथड तुम्ही वापरू शकता किंवा यापैकी एक तुम्हाला जी योग्य वाटेल ती. तर बघा, पहिली मेथड आहे जसं की तुम्हाला दिसते कंपाऊंड वर्ड्स. स्टुडंट ही अतिशय बेस्ट मेथड आहे, कारण पहा याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवते आता की किती सारे शब्द तुम्ही पाठ करू शकता. पाठ, आता शब्द मला पाठ येतो सारखा सारखा, परंतु इथे तुम्हाला पाठ करावे लागणार नाही आहेत स्टुडंट. हे तुम्हाला ॲटोमॅटिक येणार आहेत, ॲटोमॅटिक येणार आहेत. आणि बघा किती सारे शब्द तयार होतात. सी, बेड प्लस रूम. आता इथे लिहिताना थोडी मिस्टेक झाली आहे माझ्या हातून. बेड आणि प्लस रूम. बघा हे शब्द बघा, बेड आणि प्लस हा रूम. आता तुम्हाला बेड शब्द पाठ असतो, रूम शब्द पाठ असतो, पण यापासून एक नवीन शब्द तयार होतो, बेडरूम. ओके, सो पाठ करायची गरज नाही. बेडही पाठ आहे, रूमही पाठ आहे, त्यावरून बेडरूम सहज पाठ होईल. नेक्स्ट बघा, बटर आणि फ्लाय. बटर पाठ आहे तुम्हाला, फ्लाय पाठ आहे, मग न्यू वर्ड तयार होतो बटरफ्लाय. सो कंपाऊंड वर्ड म्हणजे काय? तर कंपाऊंड वर्ड म्हणजे दोन वेगवेगळ्या अर्थाचे शब्द एकत्र येतात आणि त्यापासून नवीन अर्थाचा एक शब्द तयार होतो. जसं की बघा, बटर, बटरचा शब्दशः अर्थ म्हटलं तर बटर म्हणजे लोणी, फ्लाय म्हणजे उडणे. पण ह्या दोन वेगळ्या शब्दांच्या अर्थापासून एक नवीनच तिसरा वेगळ्या अर्थाचा शब्द तयार होतो, बटरफ्लाय. बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू. सो अशा पद्धतीनं हे जनरली शब्द असतात आणि बहुतेक वेळेला म्हणजे त्याची मिळते जुळते त्याचे अर्थ पण असतात. त्यामुळे अर्थ असे कंपाऊंड वर्डचे वेगळे सांगत बसायचं पण काम पडत नाही. यू कॅन गेस इट. तुम्ही त्या शब्दांच्या अर्थाचा अंदाज लावू शकता. त्यामुळे पहा, हे खूप ॲटोमॅटिक सहज तुम्हाला येणारे शब्द आहेत, फक्त माहिती हवी. सो बघा, इथं स्टार आणि फिश दोन्ही पाठ असणारे शब्द आहेत, काही गरज नाही. स्टारफिश. सो स्टारफिश नावाचा एक मासा असतो ज्याचा आकार हा स्टारसारखा असतो. सो स्टारफिश हा एक नवीन वर्ड तयार होईल, जो की स्टारफिश म्हणजे स्टारच्या आकाराचा, फिश म्हणजे मासा. बघा, अशा पद्धतीनं आपण याचा अर्थ पण लावू शकतो. स्टार, स्टार म्हणजे स्टार तुम्हाला माहिती आहे, विशिष्ट आकार स्टारचा. तर ज्याला आपण चांदणं असं म्हणतो मराठीमध्ये शब्दशः. फिश, फिश म्हणजे मासा. नवीन वर्ड तयार झाला, स्टारफिश म्हणजे स्टारच्या आकाराचा मासा. आता ह्या शब्दाचा स्टारफिशचा अर्थ तुम्हाला माहीत नसेल तरी तुम्ही गेस करू शकता इथे, आहे ना. स्टार आणि फिश ह्या दोन्हीवरून तुम्ही स्टारफिशचा जो अर्थ आहे तो तुम्ही ॲटोमॅटिक गेस करू शकता. म्हणजे तुमचे हे अर्थ जे आहेत ते सुद्धा तुम्हाला पाठ करायची गरज नाही. यू कॅन ॲटोमॅटिकली अंडरस्टँड इट. ओके, सो तुम्ही हे आपोआप समजून घेऊ शकता. तर बघा, आणि बघा आता काही काही ठिकाणी असं असतं की तुम्हाला तिथे, आता इथे सर्व शब्द सोपे दिलेत मी, पण सपोज एखाद्याला बटर शब्दच माहीत नसेल तर तुम्ही विचारून घेऊ शकता की बटर म्हणजे काय. म्हणजे बघा, इथे तुम्हाला बटरचा अर्थ कळेल, फ्लायचा अर्थ कळेल आणि बटरफ्लायचा अर्थ. म्हणजे एक शब्द वर्ड लर्न करत असताना तुम्हाला ह्याच्यात 3 शब्द पाठ होतील. बटरचा वेगळा अर्थ, फ्लायचा वेगळा अर्थ आणि बटरफ्लायचा तिसरा अर्थ. सो अशा पद्धतीनं एका शब्दातूनच तुम्हाला 3 शब्द पाठ होणार आहेत. न्यू वर्ड्स असणार आहेत. प्रत्येक वेळेस काही असे साधे आणि सोपेच शब्द नसतील. मी सुरुवातीला सोपे घेतलेले आहेत, जसं की बेड प्लस टाईम, बेड टाईम. आता एग शेल, एग आणि शेल. शेल म्हणजे वरचं कव्हर, एग माहिती आहे तुम्हाला, एग म्हणजे अंडा. आता एग शेल म्हणजे अंड्याचं वरचं कव्हर, अंड्याची साल. ओके, सो बघा, एग शेल नवीन शब्द झाला. शेल तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही गुगलवरून सर्च करू शकता किंवा अंदाजा घेऊ शकता की एग शेल काय असेल. मग एग शेल ऐकून असाल तर कळेल तुम्हाला की एग शेल काय असतो. तो अशा पद्धतीनं गेस करून वर्ड करू शकता किंवा एखादा शब्द माहीत नसेल तर तो माहीत करून घ्या. गुगलच्या सहाय्याने पण सर्च करू शकता. देन बघा, बेड टाईम, बेड टाईम पाठ करायची गरज नाही. बर्थ डे, बर्थडे. ओके, सो बघा, दिस इज द बेस्ट मेथड. प्रत्येक ठिकाणी एका वर्डमधून 3-3 वर्ड तुम्हाला ॲटोमॅटिक येणार आहेत. अँड दिस इज द इझिएस्ट वे, इझिएस्ट वे. कंपाऊंड वर्ड जे असतात ते कंपाऊंड वर्डमध्ये 2-2 शब्द लपलेले असतात. बघा, आता तुम्ही जर हे कंपाऊंड वर्ड करायला गेलात तर तुमच्या लक्षात येईल ॲटोमॅटिकली की प्रत्येक शब्दामध्ये 2 शब्द आहेत.
आहे ना. सो अशा पद्धतीनं हे वर्ड्स जे आहेत ते लर्न करणं, लक्षात ठेवणं, त्याचे अर्थ गेस करणं, म्हणजे ॲटोमॅटिक तुम्हाला काही पाठांतराची गरज नाही. सो तुम्हाला अशा मेथडनी हजारो शब्द जे आहेत ते तुम्ही ॲटोमॅटिकली करू शकणार आहात. सो स्टुडंट, तुम्हाला हेल्प व्हावी म्हणून मी इथे काही कंपाऊंड वर्ड्स जे आहेत तुम्हाला दाखवते आहे. सो बघा, इथे पण आता मी इथे ऑफकोर्स अर्थ दिले नाही आहेत, कारण अर्थ तुम्हाला मी आत्ता सांगितले की तुम्ही गेस करू शकता. सो तुम्हाला जर या सर्व शब्दांचे अर्थ हवे असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. मग मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा कंपाऊंड वर्ड पण देईल आणि त्याचे अर्थ पण देईल. ओके, सो हे सर्व कंपाऊंड वर्ड्स आहेत. यू कॅन गेस द मीनिंग ऑफ ईच अँड एव्हरी वर्ड. एअर बॅग, आता एअर आणि बॅग दोन्हीवरून एअर बॅगचा अर्थ तुम्हाला सहज समजू शकेल. ओके, एअरक्राफ्ट, एनीबडी, एनीबडी, असे वेगवेगळ्या अर्थाचे वेगवेगळे शब्द दिलेत. स्क्रीनशॉट घ्या. मुलांकडनं हे शब्द तुम्ही अशा पद्धतीनं तयार करून घेऊ शकता. ॲटलिस्ट मुलांना हे लिहून काढायला लावा. आणि मी नेहमीच प्रत्येक माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते, मी बोलत असताना तुम्ही पुढचे पण स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत. सो तुम्हाला मी नेहमीच सांगत असते की लिहायला लावा. पॅरेंट्सला पण रिक्वेस्ट आहे की आपल्या मुलांना हे शब्द लिहायला लावा. लागलीच ह्याचे स्क्रीनशॉट घेत आहात तुम्ही. सो हे शब्द लिहायचे का आहेत, तर लिहिणं जे आहे, लिहिणं म्हणजे 10 टाईम वाचण्यासारखं असतं एक वेळेस लिहिलं की. सो लिहिणं खूप महत्त्वाचं आहे. आणि लिहिल्यानंतर तुम्हाला शब्दांचे अर्थ जे आहेत किंवा स्पेलिंग जे आहेत ते दीर्घ काळापर्यंत लक्षात बसतात. बरेचसे स्पेलिंग लिहित असताना मोर क्लिअर होतात, स्पष्ट होतात अधिक. ओके, सो स्क्रीनशॉट तुम्ही घेतलेले असणार आहेत. आणखी हे स्क्रीनशॉट घ्यायचे आहेत. हे सर्व तुमच्या माहितीसाठी मी शब्द दिलेत. खूप सोपे सोपे शब्द आहेत बघा. स्कूलपासून सुरू होणारे स्कूल रूम, स्कूल टीचर, स्कूल बुक, स्कूलमेट. रेनपासून सुरू होणारे रेनकोट, रेनबो, रेनड्रॉप, रेनफॉल, रेनस्टॉर्म. सहज गेस पण करू शकता. आणि न्यू वर्ड, तुम्ही किती शब्द माझे पाठ झाले याचा तुम्हाला एक वेगळा विश्वास यातून निर्माण होतो अजून. आणि हे तुम्ही मिनिंग लिहिण्याचा प्रयत्न करा. पॅरेंट्सनी मुलांकडनं हे मिनिंग लिहून घ्यावेत जसं समजेल तसं. जसं की समजा आता सी कोस्ट आहे, माहीत नाही आहे मला आता सी कोस्ट म्हणजे काय, फक्त माहिती आहे की सी म्हणजे समुद्र. आता सी कोस्टचं स्पेलिंग मी कसं लिहू, तर तुम्ही गेस करून लिहा. तुम्हाला जे वाटतं की कोस्ट कदाचित सी समुद्राच्या बाजूचा परिसर किंवा समुद्राच्या बाजूची जागा, असं जरी तुम्ही गेस केलं तरी पण तुमचं उत्तर जवळपास बरोबर येणार आहे. कारण सी कोस्ट म्हणजे समुद्र किनारा, किनारा. सो एक्झॅक्ट किनारा शब्द नाही आला तरी हरकत नाही, पण सी कोस्ट म्हणजे समुद्राच्या बाजूची जागा, एवढं तर अंदाजा तुम्ही लावू शकता. सो अशा पद्धतीनं म्हणजे नवीन वर्ड ॲटोमॅटिक लर्न पण होतो. सी फूड, आता सी आणि फूड हे तर सहज समजेल की सी फूड म्हणजे समुद्रात आढळणारं किंवा समुद्रातलं फूड. सो अशा पद्धतीनं तुमचे वर्ड्स गेस होतील. सो दिस इज द फर्स्ट अँड इझिएस्ट मेथड. सो याचे शब्दाचे अर्थ हवे असतील तर मला जरूर कमेंट करा. यासारखे कंपाऊंड वर्ड्स तुम्हाला अजून हवे असतील तर मी निश्चितच 1001 शब्दापर्यंत प्रोव्हाइड करू शकेल. सो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहून पाठवा. नेक्स्ट बघणार आहोत आपण मेथड, दॅट इज ॲड ING मेथड. सो बघा, ही मेथड खूप छान आणि सोपी असते. जसं की बघा, वर्ब असतात, वर्बला जर ING लावलं तर त्यापासून एक न्यू वर्ड तयार होतो. आणि हे सर्व वर्ड्स जे आहेत ते आपल्याला कॉन्टिन्युअस टेन्समध्ये खूप मदत करणारे असतात, कारण याशिवाय कॉन्टिन्युअस टेन्स होतच नाही. जसं की क्लीन प्लस ING, क्लीन म्हणजे स्वच्छ करणे, त्याला ING लावलं की क्लिनिंग शब्द तयार होतो, म्हणजे स्वच्छ करण्याची क्रिया. ओके, सिंग म्हणजे गाणं, सिंगिंग म्हणजे गाणं म्हणणं, सिंग म्हणजे गाणं म्हणणे, हा वर्ब आहे. सिंग म्हणजे गाणं म्हणणे. सो गाणं म्हणण्याची क्रिया म्हणजे सिंगिंग. रीड, रीडिंग, वाचनाची क्रिया किंवा वाचन असं नाऊन तयार होतं. सिंगपासून सिंगिंग हे पण नाऊन तयार होतं. स्विमपासून स्विमिंग हे पण नाऊन तयार होतं. म्हणजे यापासून तुम्ही नाऊन पण तयार करू शकता. आणि जसं मी म्हटलं, कॉन्टिन्युअसचं वाक्य असेल, आय ॲम क्लिनिंग द हाऊस, मी घर स्वच्छ करत आहे. सो अशा पद्धतीनं तुम्हाला कॉन्टिन्युअस टेन्समध्ये सुद्धा ह्या INGच्या शब्दांचा उपयोग होतो. त्यामुळे बघा, फक्त एवढं एक करायचं आहे. याच्यामध्ये ज्यावेळेस आपण ING ॲड करत असतो तर त्यावेळेस काही रूल्स असतात पहा. जसं की तुम्हाला इथे लक्षात येईल, स्विम शब्दाला मी ING लावलं आहे तर स्पेलिंग तयार झाले स्विमिंग, डबल M आलेला आहे. ओके, सो ह्या बारीक बारीक गोष्टी मात्र मुलांना जरूर सांगा,
तिथे डबल एम घ्यायचं आहे. मग ते कसं लक्षात ठेवायचं, ॲक्च्युअली याचे खूप रूल्स आहेत. सो याच्या रूल्सवर मी लवकरच व्हिडिओ बनवणार आहे की ING जेव्हा आपण लावत असतो तेव्हा रूल्समध्ये कसे चेंज होतात. काही वेळेस वर्ड लेटर डबल येतो, काही वेळेस शेवटी ई असेल तर ई जातो आणि त्याऐवजी फक्त ING लागतो. अशा प्रकारचे जे शब्द आहेत तर ते रूल्स आहेत त्याचे काही, ते मी लवकरच व्हिडिओत सांगेल. सो सध्या मात्र तुम्ही अशा पद्धतीनं मुलांकडनं सुरुवातीला ING तर लावून घ्या. जसं की बघा इथं स्विम शब्द आहेत, मुलांनी डबल एम नाही लावलं तर चालेल, त्याला लावू द्या ING. आणि ING लावल्यावर मग तुम्ही नेक्स्ट टाईम सांगा की अरे याच्यामध्ये ना डबल एम येत असतो. सो मग त्याच्याकडनं डबल एम लिहून हा शब्द पुन्हा रिपीट लिहून घ्या, मग मुलाच्या लक्षात बसेल. सो तसंच डान्सचं बघा, डान्सच्या शेवटी ई आहे, डान्सिंग करताना हा ई काढावा लागतो, रूल्स आहेत म्हणून. सो डान्सिंग आपण इथे करतो आहोत, सो ई काढून टाकावा लागतो. तर इथे पण कदाचित मुलं चुकतील, सुरुवातीला ई लिहितील आणि नंतर ING लावतील. नो प्रॉब्लेम, मुलांना सांगा की इथे ई येत नाही आणि पुन्हा मुलाकडनं डान्सिंगचा जो काही स्पेलिंग आहे ते लिहून घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं चुका करत करत मुलं जे आहे ते शिकत जातात. राईट. नेक्स्ट आहे बघा थर्ड मेथड. आता हे तुम्ही म्हणाल याच्यापासून हजारो शब्द कसे तयार होतात, तर तुम्हाला माहिती आहे वर्ब आहेत, हे सर्व वर्ब आहेत, ॲक्शन वर्ड्स आहेत. आणि ॲक्शन वर्ड्स तर हजारो आहेत, हजारोच्या वर, हजारो आहेत, लाखो म्हणू शकता. सो तुम्ही जेवढं बोलता, जितक्या वाक्य बोलत असता त्या बहुतेक सर्व वाक्यांमध्ये मेन वर्ब असतात. सो तुम्ही तेवढे तुमचे वर्बला ING लावलं की तुमचे न्यू वर्ड्स तयार होणार आहेत, त्यातले बहुतेक सारे नाऊन तयार होणार आहेत. ठीक आहे. म्हणजे जसं क्लीन म्हणजे स्वच्छ करणे आणि त्याला ING लावलं की क्लीनिंग म्हणजे स्वच्छता. आय लाईक क्लीनिंग, मला स्वच्छता आवडते. आय लाईक सिंगिंग, मला गाणं म्हणणं आवडतं. म्हणजे हे नाऊन तयार होतात. सो हा एक न्यू वर्ड तयार होतो. देन बघा म्हणजे तुमचे हजारो शब्द इथे पण तयार झाले. नेक्स्ट मेथड आहे रिलेटेड वर्ड्स. आता ही जी वर्ड्स मेथड आहे तर ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत, मी सांगितलं आजच्या मेथड सगळ्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत वापरता येणाऱ्या आहेत. फक्त एक मात्र मेथड मी लहान मुलांसाठी स्पेशली सांगणार आहे आणि एक मेथड जी आहे ती सगळ्यांना खूप उपयुक्त ठरणार आहे, ती म्हणजे मोठे शब्द कसे आपण लक्षात ठेवायचे. ह्या दोन मेथड मी नंतर सांगणार आहे बघा. तर ही मेथड आहे रिलेटेड वर्ड्स, म्हणजे संबंधित शब्द लिहायचे आहेत. सपोज असा एखादा विषय तुम्ही देऊ शकता मुलांना, पार्क किंवा गार्डन. आता गार्डनशी संबंधित शब्द लिहा. गार्डनमध्ये काय काय दिसतं मुलांना तुम्हाला, तुम्ही ते लिहून काढा. सो अशा पद्धतीनं मुलांकडनं रिलेटेड वर्ड्स लिहून सुद्धा आपण मुलांकडनं याची प्रॅक्टिस घेऊ शकतो. 4थी 5वीचे मुलं असतील तर तुम्ही त्यांच्याकडनं विशेषतः अशा प्रकारचे रिलेटेड वर्ड्स लिहून घेऊ शकता, कारण त्यांच्या अगोदरच्या सर्व शब्दांचं रिव्हिजन होतं. कारण त्यांना हे गार्डनमधले शब्द हे माहिती असतात. मंकी, ट्रीज, ग्रास हे शब्द त्यांनी ऑलरेडी पाठ केलेले असतात, शिकलेले असतात, त्यांच्या हाताखालून ते गेलेले असतात. त्यामुळे मग ते आठवून ते शब्द लिहितात, त्यावेळेस त्यांच्या शब्दांचं दृढीकरण होतं आणि अशा पद्धतीनं सुद्धा शब्द जे आहे, शब्दसाठा जो आहे तो वाढत असतो. त्यामुळे पार्कशी संबंधित असे त्यांना जे जे काही शब्द आठवतील ते लिहून घ्या. स्पेलिंग चुकले तर मी इथे सांगितल्या पद्धतीनं त्यांचं स्पेलिंग करेक्ट करा आणि करेक्ट झालेलं स्पेलिंग त्यांना डबल लिहायला लावा. मुलं जिथं जिथं चुका करतील तिथे चूक दुरुस्त करून तो शब्द मुलांना नक्की पुन्हा लिहायला लावा. सो पॅरेंट्सनी ह्या सर्व गोष्टींकडे खूप लक्ष द्यायचं आहे. जर विशेष करून त्यांची मुलं लहान असतील तर पालकांचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक गोष्टींमध्ये तुमची मुलं लहान असोत नाहीतर मोठी असोत, तुम्हाला थोडंसं तरी मुलांवर या पद्धतीनं वॉच करणं आवश्यक आहे. ते करतायत का पाहणं आवश्यक आहे. सो थोडंसं तुम्ही लक्ष देणं खूपच गरजेचं आहे. कितीही बिझी पॅरेंट्स असतील तरी त्यांनी 5-1 मिनिटाचा वेळ मुलांसाठी नक्की काढावा. नेक्स्ट मेथड आहे स्टुडंट्स ॲड LY. आता LY जर आपण ॲड केलं तर आपण आपले जे काही ॲडजेक्टिव्ह असतात त्यापासून आपण ॲडव्हर्ब तयार करतो. सो पुन्हा एक न्यू वर्ड तयार होतो. सिम्पली वी हॅव टू ॲड LY. सो LY लावून पण या पद्धतीनं बघा, सॉफ्ट प्लस LY तर सॉफ्टली हा शब्द तयार होतो. स्लो म्हणजे हळू, LY लावलं तर स्लोली म्हणजे हळुवारपणे असा शब्द तयार होतो किंवा हळूवार. सो अशा पद्धतीनं ॲडव्हर्ब तयार होतात. लाऊडपासून लाऊडली, काइंडपासून काइंडली, हॅपीपासून हॅपीली. अगेन इथं पण अशा प्रकारे काही बदल होत असतील तर रूल्स असतात.
केअरपासून केअरफुली, सॉफ्टपासून सॉफ्टली वगैरे वगैरे हे सर्व LYचे वर्ड्स आहेत. अशा प्रकारे तुम्ही LY लावूनही न्यू वर्ड्स तयार करू शकता. नेक्स्ट मेथड आहे स्टुडंट्स राईट अँड रिराईट मेथड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर किड्स. लहान मुलांसाठी ही अत्यंत महत्त्वाची मेथड मी सांगणार आहे. आता सपोज तुम्ही लहान मुलांना शब्द पाठांतरासाठी किंवा लक्षात ठेवण्यासाठी दिलेत. पॅरेंट्सना सांगितलंय, समजा होमवर्क दिला आहे की 5 शब्द मुलांकडनं हे पाठ करून घ्या, होमवर्क दिलेला आहे. मग अशा वेळेस तुम्ही हे शब्द मुलांकडनं या पद्धतीनं पाठ करून घेता. सपोज सिम्पल. मग आपण जनरली आपली ही एक मेथड असते ना, की आपण काय करतो, मुलांना जे शब्द पाठ करून घ्यायचे आहेत ते मुलांना आपण 5 टाईम वाचायला लावतो, 5 टाईम लिहायला लावतो, आहे ना. ही एक साधी आपली पहिल्यापासूनची मेथड आहे आणि पारंपरिक मेथड आहे ही आपली. आणि या मेथडच्या सहाय्याने भरपूर मुलं शब्द पाठांतर करत असतात. सो ही मेथडच याच पद्धतीनं करा. सुरुवातीला मुलांना तो शब्द वाचायला लावा. आणखी एक मी सांगते इथं महत्त्वाची गोष्ट, विशेषतः किड्ससाठी. इथे प्रत्येक जो हा वर्ड आहे त्या वर्डचं तुम्हाला साऊंड सांगायचं आहे मुलांना. सिम्पल स साऊंड, ई, ठीक आहे. नंतर म साऊंड किंवा प. आता इथं म साऊंड म्हणते मी तोंडी, परंतु ॲक्च्युअल फनेटिकली ह्याला म साऊंड म्हणत नाहीत, त्याला असा साऊंड म्हणतात. परंतु आपण सर्व जे काही शिकत आहोत ते मराठी आणि ग्रामीण भागातल्या मुलांसाठी शिकतो आहोत. तर मी मुलांसाठी त्यांना फनेटिक साऊंड्स असे इतके करेक्ट माहिती नसतात. साऊंड, ग साऊंड किंवा न साऊंड हे त्यांना कळत नाही. सो त्यासाठी मी हा उच्चार या पद्धतीनं करते की याचा साऊंड हा म येतो. ओके. सो मुलांना समजावं यासाठी मी तसं सांगत आहे. काही जणांना असं वाटतं की मॅडम तुमचा साऊंड चुकतो आहे. सो साऊंड चुकत नाही आहे. मुलांना तो इझिली समजावा यासाठी मी तो त्या पद्धतीनं सांगते, कारण आपले व्ह्युअर्स बरेचसे ग्रामीण भागातले आहेत. सो बघा, त्यानंतर बरेचसे मराठी मीडियमचे मुलं असतात, त्यांना साऊंड वगैरे हा प्रकार काही विशेष माहितीच नसतो. ठीक आहे. सो अशा पद्धतीनं मुलांना साऊंड सांगा की ह्याचा म होतो, ह्याचा प साऊंड येतो, ह्याचा ल साऊंड येतो. सो मुलांना हे शब्द लक्षात ठेवणं खूप सोपं जाईल. ह्याचं स्पेलिंग ते ॲटोमॅटिक तयार करतील. मग 5 वेळेस रीडिंग झाल्याच्या नंतर त्याला हा शब्द बंद करून त्याला स्पेलिंग लिहायला सांगा. उच्चार द्या त्याला आणि स्पेलिंग लिही म्हणावं. तो कदाचित असं स्पेलिंग लिहील बघा, SIMPAL. जर हे चुकलेलं आहे मुलांचं तुम्ही पहा, सांगा त्याला, अरे हे चुकलंय, पहा म्हणावं चूक कुठे झाली आहे. तो पुन्हा स्पेलिंग पाहिल कुठे चुकलेलं आहे. पुन्हा त्याला 2 वेळेस 3 वेळेस वाचायला लावा आणि पुन्हा ते स्पेलिंग लिहायला लावा. आता मात्र कदाचित तो स्पेलिंग करेक्ट लिहील. किंवा तो जितक्या वेळेस चुकतोय चुकू द्या त्याला. चुकलं तर त्याला पुन्हा हे ऑब्झर्व करायला लावा, 2 वेळेस रीड करायला लावा आणि पुन्हा तेच स्पेलिंग न पाहता लिहायला लावा. म्हणजे पुन्हा त्याला चेक करायला लावा. सो प्रत्येक वेळेस चेक करत असताना तो हे स्पेलिंग वाचेल, बारकाईनं पाहिल माझं कुठं चुकलंय आणि पुन्हा ती चूक करणार नाही. आणि मग ॲटोमॅटिक तो अशा पद्धतीनं स्पेलिंग लिहितो. सो याला आपण म्हणतो राईट अँड रिराईट मेथड. म्हणजे लिहायचं आणि पुन्हा लिहायचं, लिहायचं, वाचायचं, पुन्हा लिहायचं. चुकलं तर वाचायचं पुन्हा आणि पुन्हा लिहायचं. सो म्हणून राईट अँड रिराईट मेथड. तशाच प्रकारे मी आणखी एक वर्ड इथे दाखवला आहे. असा मोठा शब्द जरी असेल, खूप अननोन असेल, युनिवर्ससारखा शब्द, तरी याच मेथडने घ्यायचा आहे. 5 टाईम रीड करायला लावा आणि झाकून तो लिहायला लावा. कदाचित मुलगा पहिल्या वेळेस अशी चूक करेल, दुसऱ्या वेळेस अशी करेल, पण तिसऱ्या वेळेस मात्र तो नक्कीच या पद्धतीनं स्पेलिंग जे आहे ते लिहील. सो ही मेथडसुद्धा लहान मुलं जी आहेत त्यांच्यासाठी खूप उपयुक्त आहे. ऑफकोर्स ह्या सगळ्या गोष्टींसाठी साऊंडची मदत आपल्याला घ्यायचीच आहे. मुलांना प्रत्येक शब्दांचे साऊंड सांगा. खूप लहान मुलं असतील तर विशेष करून त्यांना साऊंडच्या मदतीनं, जसं की आपण एससाठी आपण स घेणार आहोत, ठीक आहे, आयसाठी आपण इथे ई घेणार आहोत, ह्या मसाठी एमसाठी आपण इथं म घेणार आहोत, ह्या पीसाठी आपण इथं प घेणार आहोत, एलसाठी आपण इथं ल घेणार आहोत. अशा पद्धतीनं जर मुलांना सांगितलं तर त्यापासून स ई सिम प ल सिम्पल, सिम्पल हा शब्द तयार झाला. असं मुलांना जर नीट समजावून सांगितलं तुम्ही एक एक शब्द, तर त्याला तो लर्न करणं, लक्षात ठेवणं हे त्याला खूप सोपं जाणार आहे. सो या मेथडने मुलांना जरूर सांगा आणि त्याच्यानंतर तो 5 टाईम वाचायला लावा आणि त्यानंतर न पाहता लिहायला लावा. बघा, न पाहता लिहिताना तो नक्की ही मेथड पाहिल की सिम्पल उच्चार त्याला लिहून द्या. चल आता सिम्पलचं स्पेलिंग लिही. अशा पद्धतीनं तुम्ही त्याला सिम्पल उच्चार लिहून द्या. प्रोनाउन्सिएशन इज मस्ट.
प्रोनाऊन्सिएशन व्यवस्थित लिहून द्या त्याला आणि त्याला म्हणावं लिही आता स्पेलिंग. मग बघा तो सिम्पलसाठी जिथं त्याला स्पेलिंग नाही आठवणार आहे तिथं तो नक्की अशी मेथड वापरेल, साऊंड मेथड. ओके, सो दिस इज व्हॉट द 5th मेथड. आता 6th मेथड जी की मोस्ट इम्पॉर्टंट आहे, मोठे मोठे शब्द कसे पाठ करावे. फारच मोठा प्रश्न असतो मुलांना, सर्वच प्रकारच्या मुलांना हा खूप मोठा प्रश्न पडत असतो की मोठे शब्द कसे पाठ करावेत. तर बघा मेथडच अशी आहे की शब्दाची फोड करायची आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच मुलांना ही मेथड जी आहे ती खूप उपयुक्त आहे. या मेथडनी जर तुम्ही शब्द लिहून काढले तर ते दीर्घकाळ ॲटोमॅटिक लक्षात बसतात. वेगळं पाठांतर करण्याची फारशी गरजच पडत नाही. शिवाय हे शब्दाचे स्पेलिंग लिहित असताना ज्यावेळेस तुम्ही प्रश्न उत्तर लिहित असता, सायन्ससारखे तुमचं सेमीमध्ये असणारे मुलं जे आहेत किंवा इंग्लिश मिडियमचे मुलं आहेत, सायन्स, मॅथ या सगळ्याच ठिकाणी तुम्हाला इंग्रजी शब्दांची गरज पडते. सो तिथं पण पॅरेंट्स किंवा टीचर्स जे आहेत ते मुलांना शब्द पाठ करण्यासाठी, रिसाईट करण्यासाठी अननोन वर्ड्स देत असतात. सायन्समध्ये, मॅथमध्ये सुद्धा, इंग्लिशमध्ये तर असतात, परंतु सायन्स आणि मॅथमध्ये सुद्धा तुम्हाला हे शब्द असे मोठे मोठे पाठ करायची गरज पडते. त्यांचे स्पेलिंग लिहावे लागतात आणि तिथे जर स्पेलिंग मिस्टेक्स असतील तर ऑब्व्हियसली तिथे तुम्हाला मार्क्स कमी पडतात. सो असं होऊ नये म्हणून ही मेथड तुमच्यासाठी खूप हेल्पफुल आहे, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत. बघूया कशी करायची आहे फॉलो. तर पहा, जसं की समजा हा एक रॅबिट शब्द आहे. आता हा मुलांना कसा लर्न करायचा, म्हणजेच लक्षात कसा ठेवायचा आहे. सो ह्याची फोड करा. आता फोड करत असताना पॅरेंट्स म्हणतील किंवा मुलं पण म्हणतील की मॅडम कशी फोड करावी, नेमकं किती शब्दांची करावं, काय नाही. तर मी एक जनरल रूल तुम्हाला सांगितलेला होता आणि तो म्हणजे बघा, एका कॉन्सनंटपासून स्वरापर्यंतचे शब्दाची फोड करायची. जसं की RA रॅ, याचा आपण अशा पद्धतीनं रॅ असा पण एक भाग पाडू शकतो. म्हणजे ही फोड जी आहे ही तुमच्यावर डिपेंड आहे. सो फोड पालकांनी जर मुलांना करून दिली तर चुकू द्या, 2 शब्दाची होईल, 3 शब्दाची होईल. सो ही किती शब्दाची करायची आहे हे फारसं महत्त्वाचं नाही. पॅरेंट्सनी ती फोड करून द्यावी मुलांना. आणि मुलं स्वतः करत असतील तर एक जनरल रूल लक्षात ठेवा की कॉन्सनंटपासून स्वरापर्यंतची फोड करायची. म्हणजे ही अशी पण होऊ शकते फोड, रॅ, RA रॅ, बी, BBI बी आणि ट. म्हणजे मी जशी इथं 2च शब्दात फोड दाखवलेली आहे त्याच्याऐवजी तुम्ही अशी पण फोड करू शकता, RA रॅ बी, फक्त डबल बी लिहील मी इथे, BIB आणि प्लस या टीला शेवटी घेईल. सो अशी पण शब्दाची फोड असू शकते. म्हणजे असं काही नेसेसरी नाही की याला कुठला हार्ड अँड फास्ट रूल आहे. सो अशा पद्धतीनं फक्त आपल्याला सोपं जाईल या पद्धतीनं शब्दांची फोड आपण करून घ्यायची आहे. मग अशा पद्धतीनं फोड केली की मुलांना रॅ RA लिहिणं सोपं जातं. बी फक्त ते लक्षात ठेवतील की इथं डबल बी आहे. मी अशी फोड का केलेली आहे, कारण डबल लेटर जिथं येतं ना तिथे दोन्ही ठिकाणी त्याचा उच्चार येतो डबल लेटरचा, म्हणून अशी फोड घेतली होती मी. सो तुम्ही या मेथडनी पण करू शकता, या मेथडनी पण करू शकता. आता इथं सोपं जातं बघा, RA रॅ बी, BBI फक्त लक्षात ठेवावं लागतं की बी घ्यायचे पण फक्त BI नाही आहे, डबल बी घ्यावं लागेल. आणि ट, रॅबिट, टसाठी टी. सो अशा पद्धतीनं तुम्हाला हे स्पेलिंग लक्षात ठेवणं गरजेचं आणि सोपं जातं. सो पाईनॲपल, पाईनॲपल, आता याच्यामध्ये ऑफकोर्स 2 जोड शब्द आहेत, हे कंपाऊंड वर्ड आहे. तुम्ही पाईन आणि ॲपल अशी पण याची फोड करू शकता. किंवा खूप लहान मुलं आहेत त्यांना अजून माहिती नाही आहे, सो पाईन ॲपल, ॲपलची फोड आपण अशी करतो कारण डबल लेटर आहे. सो ॲपल अशी फोड आपण घेऊ शकतो. सो बघा, याच पद्धतीनं खूप मोठे मोठे शब्द, पोलिसमन मोठा शब्द आहे. लहान मुलांना हे शब्द पाठ करणं जड जातं. मोठे मोठे जे मुलं आहेत खूप सारे बघा, 8वी 9वी 10वीच्या मुलांना सुद्धा कित्येक जणांना जानेवारी फेब्रुवारीसारखे स्पेलिंग येत नाहीत. सो मी मुद्दाम इथे हे पण स्पेलिंग लिहिलेत की ह्याची फोड करून तुम्ही कशा पद्धतीनं हे स्पेलिंग लिहू शकता. सो लहान मुलांसाठी पण हे गरजेचं आहे. आणि सायन्स मॅथमधले जे वर्ड्स असतात, हार्ड वर्ड्स असतात विशेषतः सायन्सचे, तर ते शब्दसुद्धा तुम्ही या पद्धतीनं फोड करून उच्चार करू शकता आणि त्याचे स्पेलिंग तुम्ही ॲटोमॅटिक मनाने लिहू शकता, आहे ना. म्हणजे लिहित असताना जर एखाद्या वेळेस पाईन ॲपल स्पेलिंग लिहायचे, मला पाठ नाही आहे, आता मला लिहायचं तर काम पडतं आहे समजा सायन्समध्ये किंवा इंग्लिशमध्ये, तर मग पाईनॲपल मी कसं लिहतो, मग आपण लिहितानाच उच्चार करायचा पाईन ॲपल,
पाईन, मग मला पाईनचं स्पेलिंग लिहायचं तयार करून, ॲपलचं तयार करून लिहायचं. अशा पद्धतीनं आपल्याला तयार करून शब्द लिहिता येतात. त्यामुळे सायन्ससाठी सुद्धा ह्या मेथडची खूप खूप मदत होते. सो स्टुडंट्स, होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप 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 युजफुल ठरणार आहे. आणि मी सांगितल्या पद्धतीनं तुम्ही सर्व या 6 मेथड एकत्र अवलंबू शकता किंवा तुम्हाला जी आवडेल ती करा, परंतु नक्की करा. कारण ह्या मेथड ज्या आहेत आणि पालकांनी थोडंसं लक्ष देणं गरजेचं असतं. आपल्या मुलांकडनं यापैकी कोणत्याही एका मेथडने जरूर शब्द लर्न करून घ्या. मुलांसाठी ह्या मेथड खूपच सोप्या आहेत. ज्या पद्धतीनं मी तर सांगते ना, अत्यंत अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे. जास्तीत जास्त जणांना जरूर शेअर करा. कारण विद्यार्थ्यांची खूप मोठी अडचण असते की शब्दच लक्षात राहत नाहीत, मोठे मोठे शब्द कसे पाठ करावेत. सो ह्या सगळ्या गोष्टींवरचा हा उपाय आहे. आय होप की व्हिडिओ सर्वांना आवडला असेल, पालकांसाठी पण हेल्पफुल असणार आहे आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि बेल आयकन दाबा, म्हणजे तुम्हाला सर्वात अगोदर नोटिफिकेशन्स मिळतील. Thank you so much for watching. Thank you.